नमस्कार मंडळी, आज आपण सर्व घाटी रायडर्स दिव्यागर बीचवर फिरायला आलो आहोत आणि तुम्ही दिव्यागर बीच बघू शकता. अरे अथर्व कुठे गेला? अथर्व कुठे? अरे अथर्व कुठे? अथर्व तिथे. हॅलो गाईज, तर आता वाजलेत काही तर 10:30 आणि मी आता आहे पुण्यामध्ये आणि आता मी निघालो आहे मुंबई टू बँगलोर. नॉनस्टॉप 900 किलोमीटर्स सोलो आहे या गाडीवर. आपण आता रिसेंटली 21 मार्चला गोवा ट्रिप केली होती. ती होती आपली अप्रॉक्स 550 किलोमीटर्स. या 900 किलोमीटर्स म्हणजे ॲज पर गुगल मॅप आपल्याला दाखवत आहे 18-19 आवर्स, ज्याला आपण कवर करू 20-22 आवर्समध्ये. थांबून रेस्ट घेऊन जेवायला थांबायला. जास्त एक्झॉस्टेड झालो तर बघू स्टे करेन, नाहीतर इच्छा तर आहे की नॉनस्टॉप जावं. उद्या संध्याकाळपर्यंत मला बँगलोरमध्ये पोचायचं आहे. सोलो असल्यामुळे की एवढं आहे की थोडं बोर होतं आहे, बट नो प्रॉब्लेम, ट्राय करू. आणि आपलं लगेज कसं पॅक केलं ते दाखवतो. हे असं काय तरी मी लगेज बांधलेलं आहे. माझी एकट्याचीच बॅग आहे म्हणून एवढं काही प्रॉब्लेम नाही. बंजी कॉर्डनी बांधले. यात माझं टिफिन आहे, आपलं हेल्मेट, आपला लोकेशनसाठी फोन, जिथं मी चार्जिंगला जुगाड केलं आहे काहीतरी. आणि असं काहीतरी आपण लुक केलेलं आहे. नॉर्मली मी सोलो असतो तर घरचं जेवण प्रिफर करतो, तर सोबत मी घरचं जेवण घेतलेलं आहे. बघू पुन्हा सोडू, साताऱ्याच्या पुढं मे बी मी थांबेन. रूट आपला काही तर असा असेल पुणे, सातारा, कराड, कोल्हापूर, निपाणी, बेलगावी, कर्नाटक, पूर्ण कर्नाटक कवर करून मग आपण पुढे जाऊ. मध्ये मोठे मोठे कर्नाटकचे घाटसी असतील. होप सो उद्याचा वेदर मला जास्त त्रास देणार नाही, म्हणजे ऊन. लेट्स गो, स्टे ट्यून. थांबलो आता जेवायला सातारा सोडून. मस्तपैकी एक स्पॉट बघितला जिथे बसायला व्यवस्थित जागा भेटेल. हॉटेल्स भरपूर चालू होते. मस्त मम्मीच्या हातचा डब्बा, मच्छी, हा 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 सुकून, तेच बेस्ट आहे. आणि थकलो तर काही नाही आहे. 2 रेडबुल झालेत आणि आता दिस इज 3rd वन. सो बघू काय होतं आहे. मला दाखवतो मम्मीने काय दिले मस्तपैकी जेवायला. सो लेट्स सी. हे बघा, चपाती, मच्छी आणि कैरी मच्छी बरोबर. मस्तपैकी आता जेवून घेऊया. पोट फुल झालं ना. 12 वाजले आता. पप्पांना कॉल केलं, पप्पा बोलले खूप लवकर पोचला तू. नॉनस्टॉप आले, 2 स्टॉप, पण एकच स्टॉप भेटला पुण्यात. नंतर पुण्यात इथंच जायचं. अजून भरपूर रस्ता बाकी आहे, भरपूर. नॉट इवन 50% कवर केला, अजून भरपूर बाकी आहे. माझं पोचायचं एस्टिमेटेड टाईम असेल उद्या मे बी इव्हनिंगला पोचेल मी. 8:30ला चालू केलं आहे आज. उद्या बहुतेक 6-7पर्यंत इव्हनिंगला पोचेल मी. बघू, अजून तर कुठं काय त्रास नाही वाटत आहे. करू जो पण कंटिन्यू वाटते करू, पण एकदा ऊन आलं ना तेव्हा त्रास होईल जाईल. सो लेट्स गो. जेवून घेतो, देन मी तुम्हाला हेल्मेटवर घेतो. स्टे ट्यून. चला मग गाईज, निघूया आता. गणपती बाप्पा मोरया. देवा, लास्ट टाइम जेव्हा आम्ही 21 मार्चला जेव्हा मी गोव्याला गेलतो तेव्हा ह्याच टाइमला एवढी थंडी वाजत होती, बाप रे. आणि गेल्या टायमाला मी काहीच वेअर केलं नव्हतं. नॉर्मल आपलं रायडिंग जॅकेट, त्यात एक नॉर्मल साधावाला सँडो टाईप होतं. तेव्हा माझी हालत खराब झाली. मग त्याच्यावर मी आता प्रिपेअर्ड होऊन आलो, तर आज गण मी नो प्रॉब्लेम. चला आता बघू पुढं काय होतं. अजून भरपूर टाईम आहे. तशी 12:30 या 12:40 झालेत. घरी मी कॉल केला तर त्यांना
ते लोक शॉक झाले की मी एवढ्या लवकर 3.5 तासात मी कर्जतवरून सातारा क्रॉस केलं. नॉर्मली ह्यालाच 4.5-5 तास लागतात, जे मी 3.5 तासात कव्हर केलं. मस्त आपली जी रायनो आहे, आपल्या दीदीची गाडी, एवढी मस्त स्मूथ पळते ना एरोक्स. लोक बघत होते 95-98 या स्पीडला मी क्रूज करत होतो. जराही त्रास नाही, काय नाही, मस्त एकदम मजा येत होती गाडी चालवायला. आता मी थकलो तर नाहीये अजून तर. सो लेट्स सी. आता मला टार्गेट आहे की डायरेक्ट कोल्हापूरला आपण थांबावं, काय तर नाश्ता करावा. मला परत 2 रेडबुल घ्यायला लागतील. सोबत रेडबुल असलं तर मला अशी नाईट राईड एकट्याला करायला काही प्रॉब्लेम नाही. जोपर्यंत थकत नाही तोपर्यंत मी गाडी खेचणार डायरेक्ट. सो लेट्स गो. मज्जा तर फुल येत आहे मला. तर गाईज एक सुसू ब्रेक घेतला मी आता आणि लोकेशन चेक केलं अजून किती वेळ लागतोय. तर मला दिसत आहे की 688 किलोमीटर मोर टू गो, 13 hours 3 minutes. तर मला वाटते मी करेन कव्हर 15 hours मध्ये. बघू, 2:30चा टाइम दाखवते मला पोचायचं. आय डोंट थिंक सो किती वेळ लागेल. चला लेट्स गो. आता सध्या तर मॅपची मला कोल्हापूरपर्यंत गरज नाही आहे. कोल्हापूरपर्यंत मॅपची गरज नाही मला. जाऊया असंच. घरच्यांचा कॉल आलता. ऍक्च्युली काय सीन आहे, माझं आजचं प्लॅन होतं जे आपले सगळे SKSP जो ग्रुप आहे आपला, सहकुटुंब सहपरिवार, आपले सगळे जिजू दादा, आम्ही सगळे जाणार होतो कोकणात आज सगळे राईड. पण ही राईड माझी सोलो ठरली. तर ते लोक आता पुण्यावरून उद्या सकाळी 4 वाजेपर्यंत निघतील. आता त्यांचाच व्हिडिओ कॉल आलता. तर कुठं पोहोचला, काय पोहोचला, तर ते लोकही निघतील तिथून 4 वाजता. मी तर खूप मिस करतो त्या ग्रुपमध्ये, कारण त्याच्यात पण आम्हाला सगळे ग्रुप असल्याला मजा येते. पण आता मला हे सोलोही एक्सप्लोर करायचं होतं. मी ऑलमोस्ट आता काहीतरी बोललात तर तुम्ही 300-350 किलोमीटर पार केले आणि प्लस अजून 688 म्हणजे अप्रॉक्सिमेट 900 किलोमीटरचाच जर्नी आहे. तो लेट्स सी, बघूया काय होतंय. लोक असे बघतात ना कॅमेरामधून ब्लॉगिंग करत होतात, बापरे. एरोक्सवर एक आहे की सिंगल म्हणजे सोलो जो असेल रायडिंग करणारा त्याचंच कम्फर्टेबल आहे एकदम, तोच कम्फर्टेबल आहे भाई. पिलियन बरोबर तर नाही, बिलकुल नाही पॉसिबल. आता मी सध्या एकटा आहे तर थोडंसं बोर होतं, कारण लास्ट गोवा ट्रिपला पार्टनर होती माझी माझ्याबरोबर. तर आमची मज्जा चालू असायची, बड गाणी, ती गाणी लावायची. आम्ही गाणी ऐकत ब्लूटूथमध्ये मस्तपैकी, कधी रस्ता पार व्हायचा कळत नव्हतं. म्हणजे आताही मी एकटा आहे तर पळवतोय नुसतं, म्हणजे मला ब्रेक घ्यायला जास्त गरज नाहीये. बट तेच पिलियन असलं ना तर मजाच वेगळी असते. सो चला बघूया काय होतंय. उद्या तुम्हाला सकाळ झाली ना तर त्यांचाही ब्लॉग यात ऍड करेल. मी दादाला सांगितलं की ब्लॉग काढ, मी तुझाही ब्लॉग, तुम्ही काय एन्जॉयमेंट करते ते मला दाखवायचं आहे. तर तेही मी यात ऍड करणार आहे. तर त्यांचीही मज्जा दिसेल तुम्हाला. आणि आपला विकी दादा जो आहे, जो आपला ग्रुपचा मार्शल आहे मेन, जो लीड करतो नेहमी ग्रुप्स आपली राईड, तो मस्त ब्लॉग काढतो, मस्त मला कंटेंट देतो. सो तोही पाठवेल आपल्याला व्हिडिओ, तर आपण आपल्या ब्लॉगमध्ये ऍड करूया उद्या संध्याकाळपर्यंत. म्हणजे मी पोहोचेन, थोडं रेस्ट केल्यानंतर ब्लॉग एडिट करून मी पोस्ट करेन. सो लेट्स गो. भाई हे डायव्हर्जन कंटाळा आलाय भेंडी मला. डायव्हर्जनने ना कराड रोडचा हायवेचं काम चालू आहे ना, त्यासाठी डायव्हर्जन आहे ते. म्हणजे इथून स्टार्ट केलं की डायरेक्ट बँगलोर हायवे फुल ऑन.
तेवढ्यासाठीच एवढे डायव्हर्जन चालू आहेत. मागं ना मी एक बस पाहिली, त्यात फुल ऑन पार्टी चालू आहे, म्हणजे एकदम गाणी बिणी लावून सगळे नाचत बिचत आहेत. साईडने येईल बघा बस, मी दाखवतो कॅप्चर करू आपण. फुल ऑन पार्टी चालू आहे बघा. पण हे नाही काय आलं मला, गॉगल घालून का नाचत आहेत रात्रीचं. ठीक आहे, नो प्रॉब्लेम, नाचा नाचा. गावात चला बाबा, जरा हायवे आले की जरा बरं वाटतं, परत डायव्हर्जन येतं. 2:30 वाजलेत आणि मी आता जस्ट आष्टा क्रॉस केलं, म्हणजे 8:30ला निघालेलो. करेक्ट 6 तास इन्क्लुडिंग अर्धा तास माझा, अर्धा 1 तास ब्रेक. मग त्याचा ब्रेक सोडला तर 5 तासात मी आष्टाला पोहोचलोय. आम्ही 4 व्हीलरनी पोहोचत नाही आमच्या गावी. आष्टा म्हणजे एक चौक आहे, जिथून आम्ही लेफ्ट घेतलं की आम्ही आमच्या गावी म्हणजे सांगलीला जातो. आणि तिकडून स्ट्रेट कोल्हापूर आणि कर्नाटक. तर ते आता मी जस्ट क्रॉस केलं. आताशी 2:30 वाजलेत. हे जरा 15 मिनिटं पुढे आहे. आताशी 2:30 वाजलेत. सो आतापर्यंत सो फार सो गुड. चांगली आपली राईड चालू आहे. रस्ता आत्ता चांगला भेटला. जे डायव्हर्जन होते ते सांगलीला म्हणजे आष्टाला संपले सगळे. आता इथून रस्ता आता चांगला आहे. आता आपण इकडनं कोल्हापूर, देन कर्नाटक, निपाणी, बेलगावी, पुढे पुढे भरपूर काय काय आहे. तर 2 रूट्स आहेत. एक मला कुठून तर सरळ जाऊन राईट घेतलं की मला ते गोकर्ण अँड कोस्टल रोड म्हणजे पूर्ण आहे. आणि एक आहे स्ट्रेट जाऊन मग पुढून जाऊन राईट आहे, जो मला घाट रेंजेस आणि तिथून घेऊन जातो, माउंटेन रेंजेस मग घेऊन जातो. तोही आहे. बघू आता, दोन्हीचं डिस्टन्स तेवढाच आहे ऑलमोस्ट. पण जो कोस्टल रोड आहे त्याचं काम चालू असं दिसत आहे. तर दिदीने ही लोकेशन पाठवली. दिदी आपली आता मँगलोरलाच आहे. तर तिने लोकेशन पाठवलंय. तो कोल्हापूर क्रॉस करून लोकेशन चालू करेन. मला वाटलं होतं सूर्य उगवेल मी कोल्हापूरला पोहोचूपर्यंत. 3 पण नाही वाजले, मी पोहोचेन 10 मिनिटात कोल्हापूरला. आतापर्यंत आपल्या राईमोने मस्त साथ दिलाय. फुल ऑन आपण स्मूथ एकदम 4 व्हीलर चालवल्यासारखं आलो. 95-98 क्रूज करत मस्त पैकी. तेच जर आता सनराईज झाला तर इथून मस्त शेती दिसली असते तुम्हाला. माझ्या लास्ट गोवाच्या ब्लॉग मध्ये दिसेल. मी इथं थांबलो होतो थोडं स्ट्रेच करायला. तर इथं मस्त शेती आहेत भरपूर. जरा मग थंड हवा जरा जाणवतीये. तर चला बघू पुढे. तर गाईज फायनली एंटरिंग आपलं सेकंड स्टेट जो आहे कर्नाटक. तर आपण आता महाराष्ट्र बाउंड्री सोडली आहे. हे कर्नाटकचं चेकपोस्ट आहे. वाजले 3:30 आणि वी आर एंटरिंग इन कर्नाटक. वाव, म्हणजे किती तासात आपण महाराष्ट्र क्रॉस केलं. 8:30ला निघालेलो. 9:30, 10:30, 11:30, 12:30, 1:30, 2:30, 3:30, 7 तासात आपण कर्जतवरून महाराष्ट्र आता क्रॉस करत आहोत. अजून आपला रस्ता दिसतोय आपल्याला 9.5 तास आपल्याला अजून कव्हर करायचे आहेत. आता मला असं वाटतं मी डायरेक्ट सनराईज झाल्यावरच एक ब्रेक घेऊन थोडा. फ्यूल आपलं फुल आहे तर मला टेन्शन नाही. आता पुढे थांबायची गरज नाही. डायरेक्ट सनराईज झालो की जरासं ब्रेक घेऊन स्ट्रेचिंग करेन, तोंड धुवून जरासं. होपफुली आपण एक चांगल्या स्पॉटवर असू तोपर्यंत. आय थिंक सो, कारण मला रस्ता जो दाखवत आहे तो बीचच्या साईडून दाखवत आहे. तर आय थिंक सो जरासं चांगला असावा रस्ता आणि स्पॉट पण चांगला असावा. सो लेट्स गो. काय रोड्स आहेत यार कर्नाटकचे. कंटिन्युअसली कितीतरी वेळ झालं 95 आणि अबाव स्पीड वर आहे. इव्हन 105 लाही क्रूज करतो. एवढे मस्त रोड आहेत. खूप वेळ झाला, ऑलमोस्ट 25-30 मिनिट झाले ह्याच रोडवर आहे. अजून 3 लाईन हायवे. फुल ऑन क्रूज करताना वाटतही नाही हो, वाटतही नाही मी की असं एवढं फास्ट असेल स्पीड.
तर हेल्मेटच्यात हवा लागत नाही आणि एवढे चांगले फुल मक्खन रोड तेव्हा सरळ लाईट्स दिसतात कुठंपर्यंत एंड पर्यंत तेच तुम्हाला दिसत असेल तर सेम रोड आहेत. अजून आपला डिस्टन्स बाकी आहे 8 hours 49 minutes. दुपारी 1 वाजता पोहोचेन असं दिसत आहे मला. जर असाच रोड असेल आणि माझी अशी काही स्पीड असेल तर भाई टायमाच्या आतच चालेल मी. खूप लांबून असे लाईट्स आहेत, स्ट्रीट लाईट आहे खूप असं लांबून असं वाटतं सापासारखे खूप लांब पर्यंत हायवे बनवलाय. पण एक नंबर हायवे कर्नाटकचा हा NH48 एक नंबर आहे. हा रस्ता हुबळीला जातो सर. आता आपण ही हुबळीला जायचंय, हुबळी क्रॉस करून आपण पुढे जाणार. लोड मज्जा येते या रस्त्यावर. गार हवा चालू आहे, स्मूथ रोड. एक नंबर. गुड मॉर्निंग गाईज. फायनली सनराईज झालेला आहे जे होत आहे. आणि आपण हायवे सोडून आता कोणत्या तरी जंगलाच्या रस्त्यात घुसलोय, कारण आपल्याला हायवे जो होता पुढे डायव्हर्जन्स खूप होते म्हणून तो 43 minutes स्लोअर होता. हा आपला थोडा त्यापेक्षा थोडा फास्टर आहे म्हणून आपण हा रस्ता घेतला. तर हा असा काय तर आहे पूर्ण जंगलातून माहित नाही. मी मॅपच्या हिशोबाने चाललोय. मोर 351 kilometers टू गो. 6 hours 43 minutes बाकी आहेत अजून. चला बघूया आता. होप सो हा रस्ता चांगला असावा. मध्ये मध्ये पॅच आहेत भरपूर. काय दिसतंय यार एकदम दोन्ही साईडला झाडी मधून रस्ता. जरा गावाची नावं मला कळत नाहीयेत काय आहेत, नाही तर तुम्हाला सांगितलं असतं. मस्त आहेत एकदम, छोटी छोटी गावं आहेत, मेंटेन्ड आहेत एकदम. चला बघू आता हायवे कधी येते, भेटू मग परत. कशी गाव आहेत भारी भारी. इथून आपल्याला जायचंय सरळ. मला अजून चेकिंग तर असं कुठं दिसलं नाही की चेकिंग चालू आहे या बॉर्डरलाही काय नव्हतं. नॉर्मली कुठं दिसत नाहीत पोलीस. बट हा कॅमेरे भरपूर आहेत त्यांच्या हायवेवर. चला बघू. मे बी आपले बाकीचे रायडर्स पण निघाले असतील कोकणसाठी. ते लोक सकाळी 5लाच निघणार होते. टाकला असेल ग्रुपवर काही तर मेसेज. ते लोक निघून त्यांना काय तिकट जवळ 4-4.5 तास असेल पुण्यापासून त्यांना देवाघरला झाले. बरं वाटतं जरा आता सनराईज होईल, उजेड बघून बरं वाटतंय. रात्रीपासून 8:30 वाजल्यापासून मी कंटिन्यू गाडीवर आहे. नो ब्रेक्स नथिंग. फक्त अर्धा तास आपला डिनर ब्रेक घेतला होता. त्यानंतर फ्यूल भरतोय नाही तर परत आपलं फ्यूल अप करायचं आणि कंटिन्यू. कारण मला त्रास असा अजून काय वाटलाच नाही गाडीवर. मस्त स्मूथ चालले. आणि यांच्या हायवे जे कर्नाटकचे हायवेज आहेत त्यांच्यावर तर मस्त 100-105 क्रूज करत मस्त स्पीड आणि टाइम कव्हर केला. चला आता पुढे भेटू हायवे आला तर. काहीच मी आता कुठं तर फॉरेस्ट एरियामध्ये आलोय, मला पण नाही माहिती. सगळीकडे ते अॅनिमल क्रॉसिंगचे बोर्ड दिसते. कुठे बेअर इज क्रॉसिंग या एलिफंटचं क्रॉसिंगचं बोर्ड दिसतंय. पण कॅमेऱ्यामध्ये मे बी दिसतही नसेल की पूर्ण पुढे फॉग आहे आणि कॅमेऱ्यामध्ये नाही कॅप्चर होणार मला माहिती आहे. हे सगळं साईडला दोन्ही साईडला शेती आहे तर ते दोन्हीही पूर्ण फॉगनी कव्हर केलं. जसा हरियाणामध्ये जसं असतं ना सेम तसं दिसतंय. बापरे थंडी पण जाम बेकार वाजवत आहे. तर आता
घाट रोड सारखं काही चालू झालं, म्हणजे घाट सेक्शन चालू झालाय थोडासा. मग म्हटलं कॅमेरा ऑन करून थोडं कॅप्चर करावं. बघा तुम्हाला इथे दिसत असेल घाट. प्रत्येक रायडरचं एक फेवरेट जो रोड असतो, जो सेक्शन असतो रोडचा, तो म्हणजे घाट असतो. कोणताही रायडर असो तो त्याला घाटात चालवायला आवडतेच गाडी, कारण कर्व असतात रोडला खूप. तर गाईज आता आपल्या डेस्टिनेशनला तुम्हाला दिसतंय का नाही माहित नाही. हा, 112 किलोमीटर बाकी आहे. 2 तास दाखवत आहे. आणि तुम्हाला दाखवायचं होतं मला की मला काय दिसलंय जाता जाता, की एवढं मी राईड केलेलं, सगळं स्ट्रेस थकवा सगळं निघून गेला. हे बघा व्ह्यू बघा मस्तपैकी. काय खूप वेळापासून आम्ही म्हणजे कोस्टल रोडच्या टच होऊनच चालू होतो, पण आम्हाला समुद्र दिसत नव्हतं. आता मला समुद्र पण दिसलंय. आपला प्लॅन आहे तसं बीचवर जायचं उद्या. बघू त्या हिशोबाने करू काय तर अरेंजमेंट. उद्या फिरायचं आपल्याला थोडं मँगलोर. काय भारी वाटते. संध्याकाळी काय वाटत असेल नाही तर आवाज येत असेल एकदम. तसं मी तिकडनं आलो आणि आपल्याला या साईडला मँगलोरला जायचं स्ट्रेट. तर चला, थकलोय आता जाम. डायरेक्ट आता घरी जाऊन व्लॉग एंड करूया. तर फायनली गाईज मी आपल्या डेस्टिनेशनला, माझ्या डेस्टिनेशनला मँगलोरला पोचलोय. खूप डिफिकल्ट होतं, म्हणजे लास्टचे जे पॅच होते खूप डिफिकल्ट होतं. लास्टचे 80-90 किलोमीटर मला कधी जाईल असं वाटत होतं, पण फायनली पोचलोय. 15 तास लागले मला पोचायला. सगळे खूपच शॉक आहेत की मी कसं काय 15 तासात केलं, कारण गुगल मॅपच जे नॉर्मल रूट आहे तो 18 तासाचा होता. मी त्याला 15 तासात केला आणि एकच सब्जेक्ट घेतला 15 मिनिटं जेवणाचा. बाकी बॅक टू बॅक फिलअप केलं, निघत आलो मी. तर एवढं मला त्रास वाटला. पण लास्टचे 90 किलोमीटर्स मला खूप त्रास झाला. 8:30 वाजता निघलो होतो मी काल, 8:30 वाजता, आणि आज मी 11 वाजता सकाळी पोचलो. आता थोडं रेस्ट करतो, थोडंसं एक झोप काढतो, कारण काल शिफ्ट करून मी राईडला निघालेलो. तर बिफोर एंडिंग दी ब्लॉग तर आपण चेक करूया आपले बाकीचे मेंबर्स कोकणात काय मजा करत आहेत. काहीतरी मस्त बघा, खाऊन टेस्ट करून हे असं आम्ही घेत आहोत आणि खात आहोत. आम्ही परत बरा आम्ही खात आहोत, घेत आहोत आणि खात आहोत. हे होणार कसं होणार. आम्ही मोदक घेत आहोत आणि मोदक खात आहोत. कोकणातली बिझनेस कुठून सुरू आहे ना. कसं आहे, बरं आहे ना. 100 रुपये द्या. ऑनलाईन आहे का काका?
हो हो मग तू बाहेर नको येऊ ना तू. त्यांची काळजी घ्या तुम्ही लक्षात घ्या येस येस नक्की आम्ही पाण्यात पण सोडू शकतो 100%. त्यांच्याकडे जीपीआरएस असतं त्यांच्या माइंडमध्ये हा समुद्र किनारा बसावा म्हणून आम्हाला असं सोडावं लागतं लक्षात आलं त्यातली एखादी मादी असेल ती 20 वर्षांनी अंडी घालायला इथेच येईल कारण तिच्या जीपीआरएस मध्ये सेट होतो नाही तर आम्ही काय पाण्यात पण सोडू शकतो तर तुम्ही प्रत्येकाने काळजी घ्या बघायला प्रत्येकाला मिळेल ए अंजी कॅमेरा दे तुझा अंजी कॅमेरा दे कॅमेरा प्रत्येकाच्या जवळ येते ए अंजी कॅमेरा दे माझ्याकडे हलू नका हलू नका पुढे हलू नका बस 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 पायाखाली पायाखाली येते ना उचला लांबवा लांबवा हो आहे लांब आहे जाऊ दे जाऊ दे आम्हाला बघू दे. तिचा प्रॉब्लेम आहे लोकांना हात नका लावू बाबा, हात नका नाही, लावू. नाही, दादा हात नका लावू अडकलंय ते. नाही नाही जातो ते जातो ते. नाही जाणार तो वरतीला पाणी आहे ना पायाखाली चला 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 हे बाजू त्याला जाऊ दे पाणी ते पाण्यातून बाहेर पाण्याचं काय पायाखाली येणार तुमच्या ए मागे हो, मागे हो. तर आम्ही परतीचा प्रवास करत होतो दिवागरवरून पुण्यावर तर त्याचं जरा तहान लागली तर म्हटलं काहीतरी थंड घ्यावं आम्हाला छान कलिंगड दिसले तर आम्हाला इथं एका काकांची भेट झाली मग काकांशी जरासं बोलू फटाफट काका प्लीज तुम्ही इंट्रोड्यूस करू शकता तुमचं हो मी शैलेश देशपांडे आम्ही ह्या चांदोर गावामध्ये राहतोय आणि आमची कमीत कमी 1000 वर्षापासूनच्या हा प्रॉपर्टीज आहेत. माझे वडील सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये होते. अफगाणिस्तान, बर्मा, पाकिस्तान आणि विविध ठिकाणी आसाम बहुतेक त्यांचं आयुष्य बॉर्डरमध्येच घेतलं. ते समजा होते आणि मी स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहे. रिटायरमेंट नंतर मी एन्जॉय करतोय. एक छोटंसं फार्म हाऊस केलेलं आहे त्याच्यामध्ये गायी पाळलेल्या आहेत, काजूची आहे, बागायत आणि बरीच वेगवेगळी झाडं आहेत. चिकू आहे, जाम आहे, जांभळा आहे, तुती आहे, त्याच्यानंतर चिंच आहे. असे वेगवेगळे मला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट असल्यामुळे मी इकडे येत जातो. फुलझाडांची आवड आहे, ग्रीन हाऊस केलेलं आहे, त्याच्यामुळे आमचा वेळ चांगला जातो. आफ्टर रिटायरमेंट एकच ध्येय आहे की या इकडे एक चांगली गोशाळा बांधायची. त्याच्यामुळे आम्ही काय केलं की वे साईड ज्या गाया होत्या म्हणजे कत्तल खाण्यामध्ये जाण्याची शक्यता होती त्यांना आम्ही आसरा दिला आणि आता नशिबाने जी गाई आमच्याकडे आली ती प्रेग्नंट होती आणि तिला एक वासरू झाला आणि ते आम्ही क्लेम करण्यासाठी सगळीकडे पाठवलं पण कोणी क्लेम करत नव्हतं. शेवटी आम्ही त्यांना आसरा दिला. आता आमच्याकडे गाय दूध तूप भरपूर येतं आणि आता म्हणून ठरवलेलं we rescued it. We got it inside. We put it outside also. No one was bothering to claim that also. आणि एक छोटासा मस्तपैकी खोंड आहे की जो 4 महिन्याचा आहे. खोंड हा खोंड आहे आणि तो इतका प्रेमळ आहे की त्याला हात मारली की तो लगेच येतो
आणि आता मी माझं ट्रेनिंग चालू झालंय खरंच शेतकऱ्याचं. ऍक्च्युली लाईफमध्ये 60च्या नंतर लोक म्हातारे झाले या वयस्कर झालं तर 2 टाईपचे लाईफ जगतात. या रिटायरमेंट आहे काय आहे पण नाही, द थिंग इज हाऊ मच कॅन यू ॲड व्हॅल्यू टू अदर्स. दॅट इज माय ऑब्जेक्टिव्ह. एक्झॅक्टली How much can you add? See, success is not you have to measure success not by money. Yes. You have to measure success how much you can make others happy. खूप लोकांचं स्वप्न तुम्ही जगताय. असं काही म्हणता येत नाही. हा खरं आहे. इट्स ए गॉड गिव्हन गिफ्ट म्हणा किंवा कसं मी आलो ह्या इकडे. आय ट्रॅव्हल्ड एव्हरीवेअर ऑल अराउंड द वर्ल्ड. आय वॉज इन लार्ज कॉर्पोरेट्स ऑल्सो. आय वॉज इन मफतलाल एज टॅक्स मॅनेजर. आय वॉज एज अ फायनान्शियल कंट्रोलर इन नायजेरिया oil company. And then ultimately, after knowing all the cultures, our culture which is here is so rooted deeply in our hearts that we belong here. Wherever you go to USA. I had been to Australia for a long time. I found that the people who are here, even the small people, you can say, if I give a lift to someone, even a lady, an old lady, I give lift to everyone. Because it is difficult for them for this traveling. They take out money and give me. See the culture of over here. They give me, काका काय झाले तुमचे 20 रुपये घ्या. मी काकांकडे काय काय मिळतं ते पण. देशपांडे फार्म्स, प्लीज विजिट हिअर. चांदोरे गाव, चांढोरे माणगाव. ऍक्च्युली हे चांदोरे लिहिलंय ना, हे ओरिजिनलचं विडंबन आहे. मी मुद्दामून चांढोरे लिहिले पण हे लोक चांदोरे म्हणतात. ओरिजिनल नाव चांढोरे आहे, म्हणजे जिथे उत्तम गुरं मिळतात ते त्या गावाचं नाव आहे. अरे हे अजून नवीन कळालं आम्हाला. आम्ही इकडे कोकम ज्यूस पिलं, करवंद आहेत, मी काजूचे बिया घेतले, ह्याचे ओले काजू, याचे तर भाजी बनवणार घरी जाऊन. तुम्हाला थंडगार पाणी भेटेल आरो पेक्षा क्लीन. हो, विहिरीतलं नाही. तुम्ही जर हे चेक केलं, ऍक्च्युली मी चेक केलंय, आमच्याकडे मीटर आहे. TDS मीटर. हा मीटर आहे. तर बिस्लरीचे पाणी मग गडूळ सापडतं, पण आमचं नाही सापडत. त्यांचं घर दाखवा दॅट चिरेचं. इज दगडामधलं पाणी आहे. आणि या दगडामध्ये पाणीमध्ये एक विशिष्टपणा आहे की शिवाजी महाराजांना जेव्हा कुंभीरोग झाला होता, ह्या गावाचं पाणी त्यांना ट्रीटमेंटसाठी झालं. काकांनी काय सांगितलं ते पण नोट कर. हा, शिवाजी महाराजांबद्दल काका सांगा. असं म्हणतात की या धरतीमध्ये जे दगड आहेत, जांभळा दगड, ते अतिशय काय म्हणतात त्याला, औषधी आहेत. आणि त्याच्यामुळे माझा पण मावस भाऊ आला होता एकदा, जॉन्डिस झाला होता. त्याला सांगितलं 3 महिन्याशिवाय तो उठणार नाही. आणि विदिन 15 to 20 days ही गॉट अप अँड ही वॉज वॉकिंग हेल्दी. आणि असंही म्हणतात की शिवाजी महाराजांना जेव्हा गुडघेरोग झाला तर ह्या गावातनं पाणी त्यांना जायचं. आणि पेशव्यांकडे पण हे ह्या गावातनं रोज पाणी जायचं पुण्याला. अरे मिनरल वॉटर, तेव्हाचं मिनरल वॉटर. इफ यू चेक इट विथ द मीटर, यू विल फाइंड इट much better results with the meter than the distillery water. चला मग, थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. म्हणजे मी अजून खूप सारे राईड्स घेऊन येत जाईन आणि असंच थोडं एक्सप्लोर करत जाईन आणि तुम्हालाही दाखवत जाईन. थँक्यू, बाय.